गोप्रोची चार्जिंग संपली आहे आणि एकच बॅटरी असल्या कारणाने आता शेवटी फोनवर शूट सुरू आहे। काय यार, एक बॅटरी माझी फुगली त्यामुळे ती आता यूज नाही करता येणार मला। या इथे आहे, बापरे, हे पाण्याचंच तळं दिसतंय, डबकं, मच्छरांचं साम्राज्य तिथूनच तयार झालं असेल। आणि या इथे आहे मंदिर। बहुतेक मंदिरात पण काय आहे नाही, काहीच नाही आहे। आणि मित्र, हा होता माझा उगाच स्टाईल मारण्याचा फसलेला प्रयत्न। लेणी क्रमांक 12 आहे आणि या इथे खूप जास्त कार्विंग केलेलं दिसतंय। अरे यार, हे तर हॉस्टेल टाईपच वाटतंय, जुन्या काळातलं हॉस्टेल। मित्र हो, ही आहे गुफा क्रमांक 12 आणि ही गुफा आहे 3 मजली। या इथे सगळे खांबच खांब आहेत आणि त्यावरती 3 मजलीमध्ये उभी असलेली ही आहे 12 नंबरची गुफा। आणि यावरती कोरीव काम सुद्धा खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे। आणि या गुफेमध्ये ध्यान मुद्रेत बसलेले भगवान बुद्ध आपल्याला दिसून येतात। बाकी काही आहे नाही या गुफेत। बाकी देवी देवतांच्या मूर्त्या आहेत, भगवान बुद्धाच्या मूर्त्या आहेत। अशा प्रकारचं हे 12 नंबरचं लेणं आहे। आणि या इथे एक लेख लिहिलेला आहे, बहुतेक कुठली भाषा आहे काय माहिती। हे बघा, या इथे ध्यान मुद्रेत बसलेले भगवान बुद्ध आपल्याला दिसून येतात। तर मित्र हो, हे आहे लेणं क्रमांक 10। या इथे एक QR दिलेला आहे, हे स्कॅन करून तुम्ही इथून माहिती सुद्धा प्राप्त करू शकता। आणि हे लेणं 10 क्रमांकाचं, ज्याला चैत्य म्हणून सुद्धा ओळखले जाते। आणि वरच्या बाजूला लाकडी सर्प आहेत आणि या इथे ध्यान मुद्रेत असलेली ही आहे मूर्ती। आणि या इकडे आहेत लेणी क्रमांक 1 ते 6 आणि या इथून एक सुंदर असा वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळतो। लेणी क्रमांक 6 मध्ये तर काही असं विशेष आहे नाही, कारण अर्ध्या तर बंदच करून ठेवले आहेत। आणि ह्या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खू राहत असत। ह्या लेण्या खूप कलात्मक असून ह्यामध्ये बुद्ध आणि तारा बोधिसत्वाच्या आकृत्या रेखाटलेल्या आहेत। मित्र, या लेणीला महायान आणि थेरवाद या नावाने ओळखलं जातं। आणि या लेणीमध्ये 2 गोष्टी व्हायच्या, ते म्हणजे शिक्षण आणि बौद्ध भिक्षूंचं या इथे जेवण व्हायचं। या इथे बुद्धांची धम्मचक्र मुद्रेतील एक मूर्ती आपल्याला इथे दिसून येते। सो मित्रांनो, आता मी पोहोचलेलो आहे या इथे बीबी का मकबऱ्यावरती। दिवसभर तर काही झालं नाही माझं येणं इकडे, बट आता संध्याकाळच्या वेळेला टाइम मिळाला म्हणून। तर हे आहे एंट्री गेट। अतुल भाऊ, फीज किती आहे? 25 रुपये पर हेड। 25 रुपये पर हेड। या इथे तिकीट चेक होतात, तिकीट द्यावं आपले। हे असं टोकन घेऊन इथून एंट्री घ्यावी लागते। अँड देन या इथे आपल्याला समोर दिसतं ते हा आहे नजारा। या इथे फाउंटन आहे, पण बंद आहे फाउंटन। ताजमहालची कॉपी। एवढा काही इतिहास मला माहिती नाही याबद्दल, कारण मुघलांचा इतिहास काही एवढा माहिती नाही बा आपल्याला। तर असं झालं मित्रांनो की आम्ही फक्त चहा आणि कॉफी प्यायसाठी बाहेर पडलेलो, त्यामुळे त्यानंतर मग इकडे यायची इच्छा झाली। आणि अतुल भाऊ इकडे, हनुमान इकडे, संतोष भाऊ आहेत इकडे, आवेश भाऊला थोडाफार इतिहास माहिती आहे, त्यांनाच विचारू आपण। हा आवेश भाऊ, काय सीन आहे तुला सांगा। मी इथं पहिल्यांदा आलेलो आहे सचिन भाऊ सोबत। नाही, ह्या गोष्टीचा इतिहास काय आहे? ह्या गोष्टीचा इतिहास मला जास्त माहित नाही, फक्त एवढा माहिती आहे का जे पण होते मुघल सम्राट, त्यांनी त्यांच्या आईसाठी हे बांधलेले आहे। बर, फक्त एवढंच माहिती आहे। मी इथं पहिल्यांदा आलेलो आहे, मला याच्याबद्दल जास्त काही माहिती नाही। तिकडे पडसाल खाली, इकडे वा।
ठीक आहे, तर आता बाकीचा इतिहास मी सांगतो तुम्हाला. फोटोग्राफर चला. तोपर्यंत तुम्ही हा नजारा पाहून घ्या. संध्याकाळच्या वेळेला ना लाइटिंग वगैरे जाम भारी आहे इथे. रात्रीच्या वेळेला फाउंटन पण बंद होतात. आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असलेली ही ऐतिहासिक वास्तू आपल्याला सकाळी 6 वाजल्यापासून इथे प्रवेश चालू होतो आणि रात्री बहुतेक किती वाजेपर्यंत? रात्री 10 वाजेपर्यंत आपल्याला हे ऐतिहासिक स्थळ पाहायला मिळतं. तर अशा प्रकारची ही वास्तू आहे मित्रांनो. संभाजीनगरमध्ये आल्यानंतर एकदा पाहायला आणि भेट द्यायला काय हरकत नाही. तसं तर ऐतिहासिक वास्तूंचं एक प्रमुख ठिकाण म्हटलं जाते छत्रपती संभाजीनगरला, कारण खूप साऱ्या ऐतिहासिक वास्तू या इथे आपल्याला पाहायला मिळतात. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे पहिले युवराज ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी ज्या सो कॉल्ड मुघल सम्राटाचे हाल केले होते, त्यांच्या मुलाने दॅट मीन्स आझमशहाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधलेली ही आहे ती वास्तू. याला बीबी का मकबरा या नावाने ओळखलं जातं. आहे बॅक साईड पोर्शन आणि मागच्या साईडला पण 2 मनोरे आहेत तिकडे या इथे आणि इकडच्या साईडला एक. आणि मागे जो ते 3 लाईट दिसत आहेत तो आहे राणी महल त्या तिथे समोर. पण आता तिकडे जाऊन काय अर्थ नाही रात्रीच्या वेळेला. आणि त्या तिथे हनुमानाचं मंदिर. सो आय होप मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.